आईडीबीआई बैंक कंट्राटी कामगार संगठन के कर्मचारी कल से मुंबई के आज़ाद मैदान में कॉन्ट्रैक्ट कर्मचारी को परमानेंट किए जाएं और अन्य विषय पर आज आंदोलन कर रहे हैं। मुंबई के आज़ाद मैदान में करीब 100 कर्मचारी अलग अलग ब्रांच में काम करने वाले कॉन्ट्रैक्टर कर्मचारी कल से आंदोलन कर रहे हैं। उनकी यही मांग है कि उन्हें काम पर परमानेंट करें। कर्मचारी की पगार, ग्रेजुइटी और अन्य समस्याओं पर समाधान मिले। अब तक पात्र व्यवहार करने के लिए हमारी संगठन के लोग बहुत सारे अलग पार्टी के नेताओं से मिलने गए थे, लेकिन कोई जवाब नहीं आया। लेकिन मनसे के नेता संदीप देशपांडे और उनके पार्टी के लोगों ने हमारी आवाज उठाई है। मनसे के नेता आज आईडीबीआई के ऑफिस में उनके वरिष्ठ अधिकारी से मिल गए हैं, लेकिन अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हम और तीव्र पद्धति से आंदोलन करेंगे। सर, तुमचं नाव कुठून राहताय तुम्ही आणि कुठल्या ब्रांचमध्ये काम करताय? माझं नाव अमोल मोहिते, मी आईडीबीआई आरएसी नरीमा आपला माहीम त्या ठिकाणी। आणि नेमकं काय मागणी आहे आणि कशासाठी कालपासून तुम्ही सगळे लोक जे आहेत ते आंदोलनमध्ये बसले? आमची मागणी प्रामुख्याने एकच आहे की आम्ही गेले 15 ते 20 वर्ष हा सर्व उपस्थित असलेला जो कर्मचारी आहे, तर तो कर्मचारी त्यांना कायमस्वरूपी करा अशी एक महत्त्वाची आमची मागणी आहे। आणि अजून काय मागणी? अजून म्हणजे कायमस्वरूपी करा किंवा आमच्या कामाचा जो मोबदला आहे म्हणजे समान काम समान वेतन, या दृष्टिकोनातून हा आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत। आतापर्यंत कोणा सरकारमध्ये कोणाशी बोलणं वगैरे झालंय का किंवा पत्रव्यवहार वगैरे सुरू आहे का? याच्या अगोदर आमच्या सरकारमध्ये पत्रव्यवहार केला, म्हणजे राष्ट्रवादीकडे सुप्रियाताई सुळे यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला। त्यानंतर आम्ही काँग्रेसचे भाई जगताप यांच्याशी पत्रव्यवहार केला। त्यानंतर आम्ही शिवसेना भारतीय कामगार सेनेचे जे तेव्हाचे सूर्यकांत महाडिक होते आणि आता त्यांच्या जागेवरती अरविंद सावंत खासदार आहेत लोकसभेचे, त्यांच्याजवळ पण आपला पत्रव्यवहार केला। म्हणून आपला कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्याला त्याच्या म्हणावं तसं आम्हाला सहकार्य केलंच नाही। त्याच्यानंतर आम्ही बोललो की महाराष्ट्रामध्ये असलेलं जे आक्रमक नेतृत्व आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांचं 2021 पासून आम्ही नेतृत्व घेतलं आणि त्या नेतृत्वाखाली आम्ही आईडीबीआयच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्ही आईडीबीआयला सातत्यपूर्वक पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराला त्यांनी देखील कोणता ठोस आपल्याला आमची मागणी मान्य केलेली नाही। त्यावेळेस आम्ही 21 नोव्हेंबर 2025 अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन केलं। त्या आंदोलनाला जे आईडीबीआय बँकेचे मुख्य MD आहेत म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर राकेश शर्मा यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यामध्येच योग्य तो निर्णय घेऊ, परंतु अद्याप 9 महिने झालेले आहेत, कोणताही निर्णय घेतलेला नाही। प्रलंबित कामगारांच्या जे प्रश्न आहेत, आम्ही जे प्रामुख्याच्या 2 मागण्या आहेत त्याच्यावरती कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही आहे। जर अजूनपर्यंत तुमचं काही निर्णय वगैरे झालं नाही किंवा काही अपडेट नाही आला तुमच्या आंदोलनामध्ये, मग काय असणार पुढचं पाऊल काय असणार? आम्ही तसं आईडीबीआय मॅनेजमेंट, पोलीस प्रशासन यांना आम्ही सांगितलेलं आहे की आज दुपारी 3 वाजता आमचे नेते मंडळी म्हणजे संदीपजी देशपांडे, मनोजी चव्हाण, पद्मनाभ वाडकर हे आमचे नेते मंडळी आईडीबीआय मॅनेजमेंटकडं दुपारी 3 वाजता यांची एक महत्त्वाची बैठक आहे। जर त्या बैठकीमध्ये आमच्या 2 मागण्यांपैकी एकही मागणी मान्य झालेली नाही तर आमचं हे जे आंदोलन आहे ह्याच्यापेक्षा उग्र पद्धतीचं आंदोलन असेल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही घेण्याचा निर्णय या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही ठरवलेला आहे। तुमचं नाव कुठून आलं तुम्ही आणि गेल्या किती वर्षापासून तुम्ही आईडीबीआय बँकमध्ये कंत्राटी म्हणून काम करता? माझं नाव अश्विनी सोनवणे, मी कल्याणवरून आले। मी या बँकेत 20 वर्ष झालं काम करते। मी माझं आयुष्यातील अर्ध तर हे भाग आईडीबीआयला दिलेलं आहे आणि ही लोक भरती करतात ते, पण आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही का बरं? आणि आम्हाला दरवेळी आश्वासन देतात की नाही तुमचं करू, तुमचा पगार तरी वाढवू किंवा हे काय 20 वर्षात आम्हाला 20,000 रुपये आणि 25,000 रुपये पगार होतं का ह्याच्यामध्ये? तुम्हीच विचार करा माझ्या। त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी यावेळी ठरवलेलंच आहे, आता करू नाही तर मरू, पण आमच्या हक्काचे आम्ही हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्ही आता इथे सगळेजण जमलेलो आहोत। आम्ही TF सारख्या डिपार्टमेंट, कुणी ॲडमिन सारखं डिपार्टमेंट, HRD डिपार्टमेंट, अशा सगळ्या डिपार्टमेंटमधून मुलं महत्त्वाची कामं करतात की ती आमच्याशिवाय बँक करू शकत नाही, ही आम्ही तुम्हाला आश्वासनपूर्वक सांगत आहोत। आणि तरी आमची दखलच ती लोक घेत नाही। त्याच्या मागे कारण काय ते पण धड आम्हाला सांगत नाही। दरवेळी तेच सांगतात की नाही आम्ही करू, आम्ही बघतो, आणि अजूनपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही आमच्यासाठी। कालपासून सगळे जे लोक आहेत तुम्ही आंदोलनमध्ये बसलात, आतापर्यंत कोणी मंत्री वगैरे तुमच्याशी बोलायला आलेत का? किंवा तुमचं काही बोलणं कुठल्याही शासन
आता आता त्यांच्याबरोबर आमच्या जा- सोबत मनसेचे एक वाडकर आहेत सर, वाडकर सर आहेत आणि संदीप देशपांडे सरांशी त्या बँकेचं बोलणं झालेलं आहे. तर आज त्यांची मीटिंग होणार आहे. त्यानंतर आम्हाला ते सांगणार आहे की मीटिंगमध्ये काय झालं. कालपासून IDBI बँक संदर्भात तुम्ही सगळे जे लोक आहेत आंदोलनमध्ये बसलेत, आज थेट आझाद मैदानवरती सुद्धा बसले, काय सांगा? आम्ही जवळजवळ हा 3 ते 4 वर्ष झाला हा लढा देतो. सातत्याने मॅनेजमेंटशी वगैरे संपर्क करतो. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला असंच आंदोलन घेतलेलं आणि महाराष्ट्रभरातून जेवढे आउटसोर्स आहेत ते सगळे इथे आले होते, जे कंत्राटी कामगार आहेत ते. गेल्या वर्षी आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की आम्ही जे तुमच्या मागण्या आहेत त्याच्यावर काही ना काहीतरी आम्ही तुम्हाला देऊ. पण 8 महिने होऊन गेले तरी त्यांनी काहीच नाही केलेलं आणि ह्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी 1200 मुलांची भरती केलेली आहे आणि आमच्या तोंडाला पुन्हा एकदा मॅनेजमेंटने पानं पुसलेली आहेत. त्यामुळे आत्ता हे आंदोलन आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करतो आहे की जे 20 आणि 22 वर्ष झाले IDBI बँकेमध्ये करतो आहे. ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही बँकेला आमचा वेळ दिलेला आहे, आमचं श्रमदान दिलेलं आहे, पण त्याची किंमत बँक करत नाही आहे. तर ते आमच्या किमतीला, आमच्या मेहनतीला आणि आम्ही जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे बँकेसाठी, त्याच्यासाठी बँकेने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच आमच्या विनंती आहे बँकेकडे. तुमचं नाव कुठून आलं? कुठून आलं म्हणजे तुमचं नाव आणि राहता कुठे? मी राहायला चेंबूरला आहे आणि मी बेलापूर CTPC राहते. तुमचं नाव? सुनीता.